पनवेल स्थित पाले बुद्रुक गांव में 4 जनवरी को पुष्प निकेतन इंग्लिश स्कूल में पनवेल एवं रायगढ़ जिला लंगड़ी एसोसिएशन द्वारा 5वें राज्य स्तरीय अजिंक्य पद प्रतियोगिता का आयोजन किया गया था। इस दौरान पुरुष एवं महिला लंगड़ी प्रतियोगिता के पारितोषिक वितरण समारोह का आयोजन किया गया था। इस पारितोषिक वितरण समारोह में माननीय विवेक पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स अकादमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, महाराष्ट्र लंगड़ी एसोसिएशन के अध्यक्ष योगेश सावंत, रायगढ़ जिला लंगड़ी एसोसिएशन के अध्यक्ष राजश्री सोमन, पड़गे गांव के सरपंच अशोक भोईर आदि गणमान्यों सहित पदाधिकारी एवं खिलाड़ी उपस्थित थे। इस दौरान लंगड़ी प्रतियोगिता में विजयी हुए महिला एवं पुरुष खिलाड़ियों को माननीय विवेक पाटिल सहित उपस्थित गणमान्यों के हाथों पारितोषिक वितरित की गयी। मला अतिशय अभिमान वाटतो की लंगडी सारख्या खेळाची सुद्धा 5 वर्षापूर्वी तुम्ही राज्यस्तरीय संघटना बनवली, त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि 5 वर्ष सातत्याने आपण या स्पर्धा भरवताय आणि 5वा मान तुम्ही रायगड जिल्ह्याला दिल्याबद्दल देखील तुम्हाला या ठिकाणी मी निश्चितपणे धन्यवाद देत आहे। आणि या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे। जसं या ऑर्गनायझेशनचं मी अभिनंदन करेन, तसं खेळाडूंचंही अभिनंदन करेन आणि ह्या खेळाला महत्त्व देऊन या खेळामध्ये आवड निर्माण करण्यासाठी या राज्यात ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो। नाहीतर आजकाल मुलं बघितलं तर कॉम्प्युटर, मोबाईल फोन याच्यामध्ये सगळे गुंतलेले असतात। आता ज्या मुलांना ग्राउंडवर जावं, मातीत खेळावं, शारीरिक खेळ दाखवावा, आपले जे काही मैदानी खेळ आहेत त्या खेळाकडे आकर्षण आता कमी झालेले असताना अशाही परिस्थितीमध्ये ती सारी परिस्थिती बदलण्याची हिम्मत तुम्ही दाखवली आणि त्याच्यात तुम्ही यशस्वी झालात, म्हणून तुमचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद।